आज भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या ज्या आमचे सर्व नगरसेवक आहेत, तर त्यांना रवींद्रजी फाटक यांनी सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्ताने गुड्या घरी पोचवल्या होत्या. पण आज जे सभागृहामध्ये झालं, तुम्ही बघितलं असेल का 29 प्रभागामध्ये समान निधी, सर्वांना सेम निधी आमच्या नगराध्यक्ष मॅडमने दिलेली होती. परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या नगरसेवकांना विरोध करून त्यांच्याच शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामधले विषय मंजूर केले आणि आमचे भाजपाचे मंजूर नाही केले. पण त्यांना हे समजलं नाहीये की हे विषय आहेत, हे नागरिकांचे आहेत आणि नगरसेवकांचे विषय नाही आहेत. कारण की नगरसेवक प्रभागामध्ये काम करणार आहेत आणि ते नागरिकांचे प्रश्न, आता किती महत्त्वाचा पावसाळा येतोय तर खूप मोठे मोठे प्रश्न आहेत. मॅडमनी त्याचाच विचार करून सगळ्यांना सेम समान निधी दिलेला होता. परंतु ह्या आपण बोलतो मावळे बोलतो, पण हे मावळे नाही आहेत शिवसेनेचे, हे कावळे आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी फक्त त्यांच्या वॉर्डातले विषय मंजूर करून बाकी अंबरनाथ शहरातील सर्व नागरिकांचे जे विषय होते त्यांनी ते नामंजूर केलेले आहेत. तर आमचं एकच म्हणणं आहे, जे आज खासदार स्वतःला विजनमान म्हणवत आहेत त्यांच्या मावळ्यांनी जी त्यांना जो आहेर दिलेला आहे किंवा त्यांना जे हे दिलेलं आहे ते कितपत योग्य राहणार आहे ते पण त्या जनतेने अंबरनाथचा विचार करावा. आणि आज आम्हाला माजी आमदार विधान परिषदेचे त्यांनी जी गुढी पाठवलेली आहे, पण त्या गुढीबद्दल त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला विकास कामाची गुढी जर पाठवली असती तर खूप चांगलं झालं असतं. आम्हाला ह्या प्लास्टिकच्या गुड्या नको आहेत त्यांच्या. आणि ज्यांचं त्या ठिकाणी काळ्या मनाचं प्रदर्शन त्या ठिकाणी संपूर्ण अंबरनाथनी पाहिलं, त्या काळ्या मनाचं कडनं आम्हाला कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छांची अपेक्षा नाही. त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत हे आल्याला त्यांच्याकडनं शुभेच्छांच्या गुढी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी आम्ही पोस्ट करतोय. त्यांना जाणीवपूर्वक काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचेच विषय, जे शहराच्या दृष्टीने घेतलेले विषय होते, तुम्ही नामंजूर केले आणि स्वतःचे विषय फक्त शिवसेनेचे मंजूर केले. याचा अर्थ तुम्हाला विकास नको शहराला. जो 30 वर्षे विनाश केला तो आज जर विकास करतायत तर मग तो तुम्ही आडकाठी केली आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय. आणि तुम्ही जी पाठवलेली विकासाची गुढी आहे ती आम्हाला तुम्ही विकासाची गुढी पाठवा, पण विनाशाची गुढी हे जर उभारत असतील तर ते आम्ही तुमची दिलेली गुढीचा मान राखू, पण ते आम्ही तुम्हाला परत देतो. कारण की हे निषेध केल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही की आपले कावळे शहरभर काय करतायत. अब्दुल शेख जी है जो हर चीज में अगेंस्ट में रहते हैं हमारे, और हिंदुओं के अगेंस्ट में तो वो हमेशा ही रहते हैं. खदान की बात आई जहाँ पे हम हमारे भक्तों का गणपति विसर्जन करते हैं, देवी माँ का विसर्जन करते हैं, उस खदान की जो साफ सफाई है वो पिछले 30 साल से हुई नहीं है और उस पर किसी का ध्यान भी नहीं गया है. पहली बार ये विषय हमने जीबी में लिया है और उस विषय पे जब हम बात कर रहे थे तो उनका उसमें रोक टोक चालू हो गया था. लेकिन वो खुद की क्या बोलते हैं रीजन दे रहे कि मैंने सिर्फ हिसाब पूछा था, बट उनका नियत वो नहीं था. वो हमेशा हमेशा हिंदुओं के अगेंस्ट में रहते हैं. जबकि उनको ये याद होना चाहिए कि उनके जो प्रभाग में जो उनको वोट मिलता है वो ज्यादातर हिंदुओं का ही होता है. यहाँ पे रिलीजन का कोई माध्यम नहीं रखते हुए हमें हमेशा सब लोग मिलकर अंबरनाथ के लोगों के विकास का काम करना है और उसके लिए एकजुट होकर करना है. इसीलिए हमने ये गुड़ी फाटक साहब को रिटर्न कर रहे हैं. हमारा निषेध है.